हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी दाखवणार आहे तुम्हाला आपण आतापर्यंत रिंग कशी जोडायची, त्याचप्रमाणे माप कसं टाकायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यावरती वर्क कसं करायचं. तर आधी वर्कला सुरुवात आपण ही चेन स्टिचपासून करतो. तर ती चेन स्टिच कशी टाकवायची मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी ते चेन स्टिच टाकून घेतलेली आहे. पहिली सिंगल टाकली व त्याच्याच बाजूला परत सिंगल घ्यायची, म्हणजे डबल चेन स्टिच म्हणतात. आता मी करून ह्या वरच्या साईडपर्यंत आलते, आता त्याच वरच्या साईडपासून मी डबल चेन स्टिच टाकायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे ना, आता ही बघा, ही दिसती नाही इकडच्या साईडची खालची, ती सिंगल आहे. आणि आता जी मी करते ही डबल चेन स्टिच आहे, ही वाली. तर हे बघा, आता इथून मी सुरू करते. एवढी घेतली आहे, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. तर आता इथून मी सुरू करते पुन्हा डबल चेन स्टिच टाकण्यासाठी. कारण चेन स्टिच टाकल्याशिवाय आपल्याला वर्क करताच येत नाही. पहिली चेन स्टिचची लाईन द्यायची, त्यानंतर आपण म्हणजे शुगर ब्रीडची लाईन देतो व मग त्यानंतर आपल्याला जे काय करायचं आहे म्हणजे अदर ते आपण करू शकतो. तर पण पहिलं हे चेन स्टिच टाकावंच लागते वर्क करताना. जेव्हा आपण म्हणजे डिझाईन वगैरे करतो ना, तर चेन स्टिच ही पहिल्यांदा टाकली तर आपण जेव्हा कट वगैरे करतो शिलाई मारताना वगैरे, तर त्यावेळेला ते डायरेक्ट वर्क वगैरे निघत नाही. त्याच्यासाठी चेन स्टिच टाकली ना, तर असं म्हणजे भरून पण दिसतं वर्क, म्हणजे छान असा लुक पण येतो त्याला एक. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे चेन स्टिच घेत आहे. तर माझ्या सुईला इग्नोर करा, कारण ही सुईने माझी प्रॅक्टिस झाली होती ना ह्या सुईने, तर मला त्यानेच वर्क पटकन जमतं. त्याच्यामुळे मी हीच सुई वापरते. कारण छोट्या सुया आहेत ना, त्याने मला जमत नाही, त्यामुळे मी ही सुई वापरते. हिने मला पटपट उरकतं. कारण ते छोट्या सुया आहेत ना, ते म्हणजे एखाद्याचा हात बसला ना, तर कसं त्याला पटकन जमून जातं. तसं मी जेव्हा म्हणजे क्लास लावला होता तेव्हा शिकायला ही सुई वापरत होते ना, तर ती सुई मी वर्कला पण वापरते, कारण खूप पटकन वर्क होतं त्याने. हे बघा, अशा प्रकारे चालू आहे माझं काम. डबल चेन स्टिच टाकायचं आणि चेन स्टिच टाकताना खालून जेव्हा म्हणजे आपण सुईतून वरती धागा काढतो आणि तो खाली ओढला जातो ना, तो एकदम घट्ट असा ओढायचा, घट्ट करायचा, जेणेकरून आपल्या स्टिचमध्ये म्हणजे चेन स्टिच टाकतो आहे ना, त्याच्यामध्ये गॅप राहत नाही, ते एकदम भरून दिसते. हे बघा कशी म्हणजे भरून दिसते. मग काय एक छोटी लेस लावली, अशा प्रकारे ते दिसत आहे. कारण आपण जेवढा खालून दोरा ओढू ना, तेवढं ते म्हणजे घट्ट आणि परफेक्ट होतं. ते लूज दिसत नाही. ते लूज झालं ना वर्क, मग ते चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे खालचा दोरा ज्यावेळेस आपण ओढतो ना, तेव्हा एकदम घट्ट ओढायचा खाली, त्यामुळे एकदम परफेक्ट असा बसतो. हे बघा, आत्ता मी इथपर्यंत करत आलेलं आहे. एकदम पटपट होऊन जातं. चेन स्टिच टाकायला खूप सोपी आहे, त्यामुळे मी पटकन टाकून घेतली डबल चेन स्टिच. बघा, त्याच म्हणजे जी पहिली टाकलेली आहे ना सिंगल, त्याच्याच बाजूने घ्यायची, म्हणजे ते छान दिसते. काही याच्यानंतर आणखीन पण टाकतात 1-2 राऊंड, पण नाही, मला 2च राऊंड खूप झाले, त्यामुळे मी एवढीच टाकत आहे. यानंतर आता मी याच्या साईडने शुगर बीट्स वगैरे काय लावणार आहे काय नाही, तर ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कशा प्रकारे गळ्याला डिझाईन वगैरे करणार आहे, तर ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे माझी डबल चेन स्टिच टाकून झालेली आहे. हे बघा कशी जाडसर एकदम भरीव अशी दिसत आहे. बघा, खूप छान अशी दिसत आहे. तर बघा, अशा प्रकारे ना हे डबल चेन स्टिच टाकून माझी झालेली आहे. इथं आधी सिंगल टाकली व त्याच्या बाजूला सिंगल लाईन घेऊन मी डबल चेन स्टिच केलेली आहे. आता यानंतर मी करणार आहे वर्क, त्याच्यावरती डिझाईन करणार आहे गळ्याला वगैरे, कुठली डिझाईन व काय करणार आहे, तर हे सगळं मी प्रॉपर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व कशा पद्धतीने करायचं काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या जातील. त्यामुळे भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.